हॅलो स्टुडंट, कसे आहात? अर्थशास्त्राचा अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे, कारण की मी राहिनी नामदार इयत्ता 12वीतील विषय अर्थशास्त्र यातील प्रकरण 5वे बाजाराचे प्रकार यातील स्वाध्याय घेऊन आले आहेत, जेणेकरून स्वाध्यायामार्फत तुमची बोर्डाची तयारी चांगल्या प्रकारे होईल. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी नक्की हा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. सबस्क्राईब शेजारीच बेल आयकॉनचं बटन आहे, ते देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर नोटिफिकेशन मिळेल. चला तर आजचा स्वाध्याय पाहूया. स्वाध्यायामध्ये एकूण 6 प्रश्न आहेत. एक एक प्रश्न करून आपण अभ्यासूया. आजचा आपला टॉपिक आहे बाजाराचे प्रकार यामधील स्वाध्याय. स्वाध्यायातील पहिला प्रश्न, योग्य पर्याय निवडा. पहिला प्रश्न पाहूया. योग्य पर्याय निवडा यामधील पहिला प्रश्न आहे, अर्थशास्त्रीय दृष्ट्या बाजारात खालील घटकांचा समावेश होतो. त्यामध्ये पर्याय आहे अ, ज्या ठिकाणी वस्तू व सेवांची खरेदी विक्री केली जाते. ब पर्याय आहे, ग्राहक आणि विक्रेते एकमेकांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्कात येतात. क पर्याय आहे, वस्तूंची विक्री करणारे दुकान. ड पर्याय आहे, वरील सर्व. आता यामध्ये आपल्याला पर्याय निवडायचे आहेत. पर्याय दिलेले आहेत, एक अ आणि ब. पहिला पर्याय आहे ज्यामध्ये अ आणि ब हे 2 घटक येतील. दुसऱ्या पर्यायामध्ये ब आणि क हे 2 घटक येतील. तिसऱ्या पर्यायात अ, ब, क 3 घटक येतील. चौथ्या पर्यायामध्ये फक्त ड. यामार्फत आपल्याला योग्य पर्याय शोधायचा आहे. दिलेल्या पर्यायापैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. आपण बाजाराचे प्रकार, फॉर्म्स ऑफ मार्केट याच्या प्रस्तावनेमध्येच अभ्यासलेलं की अर्थशास्त्रीय भाषेमध्ये बाजार म्हणजे एक विशिष्ट ठिकाण नसून अशी व्यवस्था आहे की ज्यामध्ये विक्रेते व ग्राहक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या एकमेकांच्या संपर्कात येतात आणि वस्तू व सेवांची देवाणघेवाण करतात. थोडक्यात कोणतीही विशिष्ट जागा, विशिष्ट ठिकाण हे बाजार नसते. अर्थशास्त्रामध्ये ग्राहक आणि विक्रेते हे एकमेकांच्या संपर्कात येऊन त्यांनी वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री केली पाहिजे, त्याला बाजार म्हटले जाते. या संकल्पनेनुसार अ हा घटक ज्या ठिकाणी वस्तू व सेवांची खरेदी विक्री केली जाते आणि ब हा घटक ग्राहक आणि विक्रेते एकमेकांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्कात येतात, हे 2 घटक अगदी बरोबर आहेत. क हा पर्याय वस्तूंची विक्री करणारे दुकान. दुकान म्हणजे स्थळ होईल, जागा होईल आणि कोणतेही विशिष्ट ठिकाण बाजार नसते, त्यामुळे क हा पर्याय येणार नाही. जर क हा पर्याय येत नसेल तर आपोआप ड हा पर्याय देखील वगळला जाणार. वरील सर्व यामध्ये पुन्हा क येणार, म्हणून आपण क आणि ड या पर्यायांचा विचार करू शकत नाहीत. त्यामुळे आपले योग्य उत्तर आहे किंवा योग्य पर्याय आहे पहिला पर्याय अ, ब, ज्यामध्ये ज्या ठिकाणी वस्तू व सेवांची खरेदी केली जाते तसेच ग्राहक आणि विक्रेते एकमेकांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्कात येतात. पुढील प्रश्न अभ्यासूया. बाजारपेठेचे वर्गीकरण स्थळाच्या आधारावर खालील प्रमाणे केले जाते. पर्याय आहेत अ, स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार, आंतरराष्ट्रीय बाजार. ब, अत्यल्पकालीन बाजार, स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार. क, अल्पकालीन बाजार, राष्ट्रीय बाजार, आंतरराष्ट्रीय बाजार. ड, स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार, अल्पकालीन बाजार. पर्याय आहेत पहिला पर्याय अ, ब, क. दुसरा पर्याय ब, क, ड. तिसरा पर्याय फक्त अ. चौथा पर्याय आहे अ आणि ड. बाजाराचे वर्गीकरण हा भाग जर तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यासला तर त्यामध्ये स्थळानुसार बाजाराचे वर्गीकरण, काळानुसार बाजाराचे वर्गीकरण, स्पर्धेनुसार बाजाराचे वर्गीकरण केले आहेत. आपल्याला या प्रश्नामध्ये स्थळाच्या आधारावर बाजाराचे वर्गीकरण विचारात घ्यायचे आहेत. स्थळाच्या आधारे बाजाराचे वर्गीकरण करताना 3 प्रकार आपण अभ्यासले: स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजार. जे
या पर्यायामध्ये दिसून येतात. ब पर्यायामध्ये अत्यल्पकालीन बाजार, स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार हे 3 प्रकार दाखवलेले आहेत. स्थळानुसार बाजाराच्या वर्गीकरणामध्ये अत्यल्पकालीन बाजार हा घटक येऊ शकत नाही. अत्यल्पकालीन बाजार हा काळानुसार बाजाराचे वर्गीकरण यामध्ये येणारा घटक आहे. त्यामुळे आपण ब या पर्यायाचा विचार करू शकत नाही. क पर्यायामध्ये देखील अल्पकालीन बाजार दाखवलेला आहेत, म्हणजेच अल्पकालीन बाजार काळानुसार येतो, तर हा देखील पर्याय योग्य पर्याय नाही. ड या पर्यायामध्ये स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार आणि अल्पकालीन बाजार असे दाखविले आहेत. त्यामुळे अल्पकालीन बाजार काळानुसार वर्गीकरण होते, म्हणून ब, क, ड हे 3 पर्याय आपण विचारात घेऊ शकत नाही. आपले योग्य उत्तर असणार आहे स्थानिक बाजार, राष्ट्रीय बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजार. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय 3 फक्त अ. त्यानंतर तिसरा प्रश्न पाहूया. एकजिन्सी वस्तू हे या बाजाराचे वैशिष्ट्य आहे. पर्याय दिलेले आहेत. अ मक्तेदारी, ब मक्तेदारी युक्त बाजार, क पूर्ण स्पर्धा बाजार आणि ड अल्पाधिकार बाजार. आपण मक्तेदारीचा अभ्यास केला तर मक्तेदारीच्या वैशिष्ट्यामध्ये अभ्यासलेलं की मक्तेदाराकडून एकतर वस्तू विकत घ्यावी लागते किंवा वस्तूपासून ग्राहकांना वंचित राहावे लागते, कारण मक्तेदाराच्या वस्तूंना पर्यायी वस्तू उपलब्ध नसतात. आणि मक्तेदारी युक्त बाजारामध्ये आपण अभ्यासलेलं की तिथे वस्तूभेद केले जाते. पूर्ण स्पर्धेमध्ये पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये अभ्यासताना आपण पाहिले की तिथे एकजिन्सी वस्तूंची विक्री केली जाते. अल्पाधिकार या बाजाराच्या प्रकारामध्ये एकजिन्सी वस्तू आणि विभेदित वस्तूंची विक्री केली जाते. पर्याय पाहूयात आपण. पर्याय पहिला पर्याय क आणि ड. क आणि ड. क पूर्ण स्पर्धा यामध्ये एकजिन्सी वस्तूंची विक्री होते, मात्र ड पर्यायामध्ये अल्पाधिकारामध्ये एकजिन्सी वस्तू आणि विभेदित वस्तू दोन्हींची विक्री होते. त्यामुळे पहिला पर्याय येऊ शकत नाही. दुसरा पर्याय आहे अ ब क. मक्तेदारी युक्त मध्ये वस्तूभेद होतो, म्हणून दुसरा पर्याय देखील योग्य नाही. अ क आणि ड. पुन्हा अ आणि ड यामध्ये अ मक्तेदारीमध्ये पर्यायच नसतो वस्तूंना, अल्पाधिकारामध्ये विभेदित वस्तूंची देखील विक्री होते आणि चौथा पर्याय आहे फक्त क. यामुळे आपले योग्य उत्तर असणार आहे पूर्ण स्पर्धा. पूर्ण स्पर्धेमध्ये एकजिन्सी वस्तूंची विक्री होते आणि क हा पर्याय चौथ्या पर्यायामध्ये दिलेला आहे, म्हणून योग्य उत्तर आहे किंवा योग्य पर्याय आहे चौथा पर्याय फक्त क. पूर्ण स्पर्धेमध्ये एकजिन्सी वस्तूंची विक्री केली जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. पूर्ण स्पर्धेत विक्रेत्याची भूमिका पुढील प्रकारची असते. अ किंमत करता, ब किंमत स्वीकारणारा, क किंमत भेद करणारा, ड यापैकी नाही. पर्याय पाहूया. पर्याय 1 अ ब क, पर्याय 2 फक्त ब, पर्याय 3 फक्त क, पर्याय 4 अ आणि क. पूर्ण स्पर्धेची जर वैशिष्ट्ये पाहिली तर त्यामध्ये अनेक विक्रेते असतात. अनेक विक्रेते असल्यामुळे कोणताही एक विक्रेता वस्तूंच्या किमतीवर प्रभाव पाडू शकत नाहीत. कोणत्याही एका विक्रेत्याच्या पुरवठ्यामुळे वस्तूच्या किमतीवर कोणताही प्रभाव पडत नाही. पूर्ण स्पर्धेमध्ये विक्रेता किंमत करता असू शकत नाहीत. आपण अभ्यासलेले आहेत की मक्तेदारीमध्ये वस्तूंना पर्याय नसल्यामुळे मक्तेदार मूल्यभेद करतो आणि किंमत निश्चित करतो, किंवा तो मूल्यभेद करतो म्हणजेच किंमत भेद करणारा जे क पर्याय दिलेला आहे ते देखील मक्तेदार करत असतो. आणि ब हा पर्याय आहे किंमत स्वीकारणारा. पूर्ण स्पर्धेमध्ये अनेक विक्रेते असल्यामुळे विक्रेत्याला किंमत स्वीकारावी लागते, म्हणून याचे योग्य पर्याय आहे पर्याय दुसरा फक्त ब, किंमत स्वीकारणारा. स्वाध्याय क्रमांक 2 पारिभाषिक शब्द सुचवा. प्रश्नाचं नाव आहे पारिभाषिक शब्द सुचवा.
पहिला प्रश्न आहे काही विक्रेते असलेला बाजार. बाजाराचे प्रकार, यामध्ये आपण बाजाराचे वर्गीकरण अभ्यासलेले आहेत. स्थळानुसार बाजाराचे वर्गीकरण, काळानुसार बाजाराचे वर्गीकरण आणि स्पर्धेनुसार बाजाराचे वर्गीकरण. त्यामध्ये बाजाराचे प्रकार या पाठामध्ये आपण स्पर्धेनुसार बाजाराचे वर्गीकरण अभ्यासले. स्पर्धेनुसार वर्गीकरणामध्ये पूर्ण स्पर्धा आणि अपूर्ण स्पर्धा असे बाजाराचे वर्गीकरण पाहिले. अपूर्ण स्पर्धेमध्ये मक्तेदारी युक्त बाजार आणि अल्पाधिकार असे 3 बाजाराचे प्रकार अभ्यासलेले आहेत. मग या सगळ्या बाजाराच्या वर्गीकरणातून असा कोणता बाजार आपण पाहिला ज्यामध्ये काही विक्रेते म्हणजे विक्रेत्यांची संख्या अल्प असते, असा बाजार कोणता, हा प्रश्न विचारलेला आहे. याचे योग्य उत्तर आहे अल्पाधिकार. कारण अल्पाधिकार याची व्याख्या अभ्यासताना आपण अभ्यासलेलं आहे की अल्पाधिकार म्हणजे असा बाजार की ज्यात काही विक्रेते एकजिन्सी वस्तूंचे किंवा विविध वस्तूंचे उत्पादन करतात. व्याख्येमध्येच काही विक्रेते आलेले आहेत, म्हणजेच याचे योग्य उत्तर आहे अल्पाधिकार. त्यानंतर दुसरा प्रश्न पाहूया. मागणी वक्र व पुरवठा वक्र एकमेकांना ज्या बिंदूत छेदतात असा बिंदू कोणता असतो? मागणी वक्र आणि पुरवठा वक्र ज्यावेळेस एकमेकांना छेदतात तिथे वस्तूची किंमत निश्चित होते आणि किंमत निश्चित होताना तो जो बिंदू आहे त्या बिंदूला आपण समतोल बिंदू असे म्हणतो. आपण पूर्ण स्पर्धेमध्ये वस्तूंची किंमत कशा प्रकारे निश्चित होते हे अभ्यासताना प हा पुरवठाचा वक्र डावीकडून उजवीकडे वर जातो. म हा मागणीचा वक्र डावीकडून उजवीकडे खालच्या बाजूला सरकतो. हे दोन्ही ज्या ठिकाणी छेदतात त्यालाच समतोल बिंदू असे म्हणतात. हा भाग आपण अभ्यासलेला आहे. म्हणूनच मागणी वक्र व पुरवठा वक्र एकमेकांना ज्या बिंदूत छेदतात असा बिंदू म्हणजे समतोल बिंदू होय. इथे आपल्याला व्याख्या लिहायची नाहीये, स्पष्टीकरण द्यायचं नाहीये, फक्त पारिभाषिक शब्द सुचवायचा आहे. म्हणून इथे योग्य पारिभाषिक शब्द आहे समतोल बिंदू. पुढचा प्रश्न पाहूया. वस्तूंची विक्री वाढविण्यासाठी करावा लागणारा खर्च. मक्तेदारी युक्त बाजारामध्ये हा भाग आपण अभ्यासलेला आहे. याचं योग्य उत्तर आहे विक्री खर्च. कारण की उत्पादकाच्या उत्पादनाला अधिक मागणी निर्माण करण्यासाठी व वस्तूची विक्री वाढविण्यासाठी करावा लागणारा खर्च म्हणजेच विक्री खर्च असतो. विक्री खर्चामध्ये वेगवेगळ्या प्रकारे वस्तूंची विक्री वाढविताना जाहिरात खर्च केला जातो, प्रदर्शन खर्च केला जातो. वस्तूंचं प्रदर्शन केलं जातं आणि त्याच्यातून वस्तूंची विक्री वाढविली जाते. खिडकी प्रदर्शन असे आपण वेगवेगळे भाग अभ्यासलेले आहेत. त्यालाच विक्री खर्च असे म्हणतात. त्यातलं एक सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे जाहिरात करून उत्पादक आपल्या वस्तूंची विक्री वाढवत असतो आणि जाहिरात करण्यासाठी खर्च येत असतो, त्याला विक्री खर्च म्हणणार. पुढचा प्रश्न आहे चौथा प्रश्न. एकजिन्सी म्हणजे एकसारख्या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या संस्थांचा समुदाय. आपण एकसारख्या एकजिन्सी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या संस्थांचा समुदाय म्हणजे उद्योग आणि त्यातील एक संस्था घेतली तर ती झाली उद्योग संस्था. या संकल्पना पूर्वीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेल्या आहेत. मात्र चेंबरलिन यांनी गटसंकल्पना मांडलेली. याचं योग्य उत्तर आहे उद्योग. चेंबरलिन यांनी गटसंकल्पना मांडली. त्यामध्ये चेंबरलिन यांनी उद्योग या संकल्पनेऐवजी गटाची संकल्पना मांडली. त्यामध्ये चेंबरलिन यांनी उद्योग या संकल्पनेऐवजी गटाची संकल्पना वापरली. एकजिन्सी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या संस्थांचा समुदाय हा उद्योग होय. एकजिन्सी वस्तू तर एकमेकांना जवळचा पर्याय असणाऱ्या वस्तुभेद निर्माण करणाऱ्या संस्थांचा समुदाय म्हणजे गट होय. आता आपल्याला प्रश्न एकजिन्सी विचारलेला आहे म्हणून आपलं योग्य उत्तर उद्योग होईल. पुढचा प्रश्न पाहूया. एकच वस्तू व सेवेसाठी वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमती आकारणे. ज्यावेळेस उत्पादक किंमत करता असतो त्यावेळेस तो एका वस्तूची वेगवेगळी किंमत आकारू शकतो आणि हे सगळं मक्तेदारीमध्ये घडतं. त्यावेळेस मक्तेदार आपल्या वस्तूची विक्री करताना मूल्यभेद करत असतो. मूल्यभेद यामध्ये सांगितलेलं आहे की मक्तेदार हा किंमत करता असल्यामुळे तो एकाच वस्तूला वेगवेगळ्या ग्राहकांना
कालानुसार स्थलानुसार वेगवेगळ्या किमती आकारू शकतो. मूल्यभेद हे मक्तेदारी बाजाराचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मूल्यभेद हे मक्तेदारी बाजाराचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्यामुळे याचे योग्य उत्तर आहे मूल्यभेद. प्रश्न क्रमांक 3, सहसंबंध स्पष्ट करा. प्रश्न पहिला, पूर्ण स्पर्धा, मुक्त प्रवेश आणि निर्गमन. त्यानंतर पुढे आपल्याला उत्तर लिहायचे आहे आणि त्याच्या पुढे प्रवेशावर निर्बंध. मग पूर्ण स्पर्धा याच्या पुढे जर मुक्त प्रवेश आणि निर्गमन लिहिले तर ते पूर्ण स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे की पूर्ण स्पर्धेमध्ये विक्रेते मुक्तपणे प्रवेश करू शकतात आणि जर त्यांना परवडत नसेल तर ते स्पर्धेतून बाहेर देखील पडू शकतात. त्याचे त्यांना स्वातंत्र्य असते. परंतु खाली प्रवेशावर निर्बंध असे वैशिष्ट्य लिहिलेले आहे. मग कोणत्या बाजाराचे वैशिष्ट्य असे आहे की ज्यामध्ये एंट्री करण्यासाठी, प्रवेश घेण्यासाठी निर्बंध लादले जातात, बंदी असते. त्या ठिकाणी आपल्याला योग्य उत्तर लिहायचं आहे. म्हणून याचं योग्य उत्तर आहे मक्तेदारी. मक्तेदारीच्या बाजारामध्ये प्रवेशावर निर्बंध घातले जातात. मक्तेदारीच्या बाजारात कायदेशीररित्या पेटंटद्वारे किंवा नैसर्गिक किंवा कृत्रिमरित्या अडथळे निर्माण करून प्रवेशाला बंदी घातली जाते. म्हणून याचे योग्य उत्तर आहे मक्तेदारी. दुसरा प्रश्न, किंमत स्वीकारणारा. त्याच्यापुढे आपल्याला उत्तर लिहावयाचे आहे. खाली किंमत करता त्यापुढे दिले आहे मक्तेदारी. मक्तेदारीमध्ये विक्रेता हा किंमत करता असतो, म्हणजे तो किंमत निश्चित करत असतो. मग किंमत स्वीकारणारा, कोणत्या स्पर्धेमधील विक्रेता हा किंमत स्वीकारणारा असतो असा इथे प्रश्न विचारला आहे. तर आपण प्रत्येक बाजाराची वैशिष्ट्ये अभ्यासली, त्यानुसार पूर्ण स्पर्धेमधील विक्रेता हा किंमत स्वीकारणारा असतो. म्हणून याचे योग्य उत्तर आहे पूर्ण स्पर्धा. त्यानंतर पुढील प्रश्न अभ्यासूया. तिसरा प्रश्न, एकच किंमत पूर्ण स्पर्धा. म्हणजे पूर्ण स्पर्धेमध्ये वस्तूंची किंमत एकच असते. आणि पुढे दिले आहे भिन्न किंमत. भिन्न किंमत म्हणजे वेगवेगळी किंमत. मग कोणत्या स्पर्धेमध्ये वस्तूंची किंमत ही निरनिराळी असते? याचं योग्य उत्तर आहे मक्तेदारी. पूर्ण स्पर्धेमध्ये वस्तूंची किंमत एकच असते, तर मक्तेदार हा मूल्यभेद करून वस्तूंची किंमत वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळी आकारत असतो. गटात न बसणारा शब्द ओळखा. आपल्याला काही ठराविक शब्द दिले जातील आणि त्या शब्दांपैकी कोणता शब्द दिलेल्या संकल्पनेमध्ये येत नाही हे आपल्याला ओळखायचे आहे. प्रश्न पहिला, विक्री खर्च. विक्री खर्च करताना कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात याचे काही पर्याय पुढे दिले आहेत. जसे की भेटवस्तू, फलक जाहिरात, खिडकी प्रदर्शन आणि पेटंट. एखादा उत्पादक आपल्या वस्तूची विक्री वाढविण्यासाठी अशा प्रकारचा विक्री खर्च करत असतो. उदाहरणार्थ, आपण जर फ्रीज खरेदी करायला गेलो तर फ्रीजवर आपल्याला एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू मोफत दिली जाते आणि ज्याला आकर्षित होऊन आपण त्या वस्तूंची जास्त खरेदी करतो, म्हणजे मोफत भेटवस्तू दिली जाते. फलक जाहिरात, मोठमोठे फ्लेक्स जाहिरात रोडवर आपण पाहत असतो, तो देखील एक विक्री खर्चाचा भाग ठरतो. खिडकी प्रदर्शन, ज्यामार्फत देखील विक्री खर्च केला जातो. परंतु हा जो शेवटचा पर्याय आहे पेटंट, हा वेगळा भाग झालेला आहे. एखाद्या वस्तूवर कायदेशीर अधिकार प्राप्त करणे म्हणजे तो झाला पेटंट. पेटंट असेल तर त्या उत्पादकाची वस्तू इतर उत्पादक निर्माण करू शकत नाहीत, तेव्हा तो पेटंट अधिकार दिला जातो. मग विक्री खर्च आणि पेटंट या दोन संकल्पना वेगळ्या आहेत. म्हणून याचं योग्य उत्तर असेल की जो गटात न बसणारा शब्द आहे तो आहे पेटंट. उत्पादकाच्या उत्पादनाला अधिक मागणी निर्माण करण्यासाठी वस्तूची विक्री वाढविण्यासाठी करावा लागणारा खर्च म्हणजेच विक्री खर्च होय.
जाहिरात, दूरदर्शन, आकाशवाणी, फलक जाहिराती, प्रदर्शन, वस्तूंचे प्रदर्शन, खिडकी प्रदर्शन, मोफत भेटवस्तू, मोफत नमुना वस्तू इत्यादींचा समावेश विक्री खर्चात होतो. या सगळ्या शब्दांमध्ये कुठेही पेटंट या शब्दाचा उल्लेख नाही. म्हणजेच गटात न बसणारा शब्द पेटंट हा आहे. दुसरा प्रश्न पाहूया. बाजार प्रकार. बाजाराचे प्रकार: पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार, अत्यल्पकालीन बाजार. आता काही बाजाराचे प्रकार इथे दिलेले आहेत. आपण या प्रकरणाच्या सुरुवातीलाच बाजारांचे वर्गीकरण पाहिले. वर्गीकरणामध्ये आपण स्थळानुसार, काळानुसार आणि स्पर्धेनुसार बाजाराचे वर्गीकरण पाहिले. स्थळानुसार बाजाराचे वर्गीकरण स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आहे. काळानुसार अत्यल्पकालीन, अल्पकालीन, दीर्घकालीन, अतिदीर्घकालीन आणि स्पर्धेनुसार पूर्ण स्पर्धा, अपूर्ण स्पर्धा. अपूर्ण स्पर्धेमध्ये मक्तेदारी, अल्पाधिकार, मक्तेदारीयुक्त बाजार असे बाजाराचे वर्गीकरण आहेत. त्यामुळे पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी आणि अल्पाधिकार हे 3 प्रकार स्पर्धेनुसार बाजाराचे प्रकार दर्शवितात. तर अत्यल्पकालीन हा बाजाराचा काळानुसार बाजाराचा प्रकार आहे. त्यामुळे गटात न बसणारा शब्द अत्यल्पकालीन बाजार हा ठरेल. आपण तो भाग थोडक्यात आठवून पाहूया. बघा, स्थळानुसार बाजाराचे प्रकार: स्थानिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय. काळानुसार अत्यल्पकाळ, अल्पकाळ, दीर्घकाळ, अतिदीर्घकाळ. अत्यल्पकाळ हा काळानुसार आहे. स्पर्धेनुसार पूर्ण स्पर्धा, अपूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, मक्तेदारीयुक्त, अल्पाधिकार हे या ठिकाणी स्पर्धेनुसार बाजाराचे प्रकार. त्यामुळे आपला गटात न बसणारा शब्द म्हणजेच योग्य उत्तर अत्यल्पकालीन बाजार होय. पुढील प्रश्न पाहूया. मक्तेदारीची वैशिष्ट्ये: किंमतकर्ता, प्रवेश निर्बंध, अनेक विक्रेते, पर्यायी वस्तूंचा अभाव. मक्तेदारीची वैशिष्ट्ये जर आपण आठविली तर आपल्याला लक्षात येईल की त्याचं पहिलंच वैशिष्ट्य आहे एकच विक्रेता. त्यानंतर पुढील वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. आणि जर आपल्याला दिलेल्या पर्यायामध्ये किंमतकर्ता हे त्याचं वैशिष्ट्य आहे, अगदी बरोबर. प्रवेश निर्बंध म्हणजेच प्रवेशास बंदी हा देखील पर्याय योग्य आहे. पर्यायी वस्तूंचा अभाव हा पर्याय देखील बरोबर आहे. मात्र अनेक विक्रेते हा पर्याय इथे योग्य नाही, कारण की मक्तेदारीमध्ये एकच विक्रेता असतो. म्हणून गटात न बसणारा शब्द अनेक विक्रेते आहे. त्यानंतर पुढील प्रश्न. कायदेशीर मक्तेदारी. त्यामध्ये पेटंट, ओपेक, कॉपीराईट, बोधचिन्ह असे पर्याय दिलेले आहेत. पेटंट कायदेशीर मक्तेदारी असते. ज्या उत्पादकाकडे आपल्या वस्तूच्या निर्मितीसाठी पेटंट प्राप्त झालेले आहेत त्या उत्पादकाची वस्तू इतर उत्पादक निर्माण करू शकत नाहीत. त्याप्रमाणेच कॉपीराईट असेल तरी देखील इतर उत्पादक ती वस्तू निर्माण करू शकत नाहीत. एखाद्या वस्तूचं बोधचिन्ह एखाद्या कंपनीकडे, उत्पादकाकडे असेल तर तेच बोधचिन्ह दुसरे उत्पादक वापरू शकत नाहीत. उदाहरणार्थ, पार्लेजीवर असणारी ती लहान मुलगी, ते चित्र, ते बोधचिन्ह इतर उत्पादक वापरू शकत नाही. तर आता राहिला आहे एकच शब्द, तो आहे ओपेक. ओपेक काय आहे तर ओपेक पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशाची संघटना, याला ओपेक असे म्हणतात. इंग्लिशमध्ये ज्याचं नाव आहे ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. हा जगातील पेट्रोलियम उत्पादने निर्यात करणाऱ्या देशांचा उत्पादक संघ, कार्टेल आहे. हा एक संघ आहे. ही कायदेशीर मक्तेदारी निर्माण करण्यासाठी वापरलेला कोणताही पर्याय नाही आहे, जसं पेटंट, कॉपीराईट किंवा बोधचिन्ह. तर ही एक संघटना आहे. म्हणून ओपेक हा शब्द इथे गटात न बसणारा शब्द आहे, ओपेक. 5वा प्रश्न, थोडक्यात उत्तरे लिहा. यामध्ये 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये सांगा. हा प्रश्न आपण अभ्यासणार. आणि दुसरा प्रश्न आहे मक्तेदारीचे प्रकार स्पष्ट करा. मक्तेदारीचे प्रकार शैक्षणिक वर्ष 2020-21च्या अभ्यासक्रमामधून वगळला गेला आहे. त्यामुळे त्या प्रश्नाची तयारी मी यामध्ये करून घेतली नाही.
फक्त अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये? हा प्रश्न कसा लिहायचा याची मी थोडक्यात माहिती देत आहेत, जेणेकरून तुमचा सराव देखील होईल आणि बोर्डाच्या दृष्टीने तयारी देखील होईल. ज्यांनी माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आपला प्रश्न आहे, अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये सांगा. यामध्ये सुरुवातीला प्रस्तावना लिहिण्याची सवय असावी. प्रस्तावनेमध्ये आपण अल्पाधिकार म्हणजे काय हा भाग लिहू शकतो. अल्पाधिकार या शब्दाची उत्पत्ती ग्रीक शब्द ओलिगोई म्हणजेच अल्पसंख्य आणि पॉलिस म्हणजेच विक्रेते या शब्दापासून झाली आहे. अल्पाधिकार असा बाजार आहे की ज्यात काही विक्रेते एकजिन्सी वस्तूंचे किंवा विभेदित वस्तूंचे उत्पादन करतात. उदाहरणार्थ मोबाईल सेवा पुरविणारे, तसेच सिमेंट कंपनी इत्यादी. प्रस्तावना लिहिल्यानंतर अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे असे सांगून जेवढी वैशिष्ट्ये आहेत तेवढी सलग वैशिष्ट्ये लिहून घ्यावी, म्हणजे मुद्दे लिहावे. पहिला मुद्दा आहे काही विक्रेते, दुसरा आहे परस्परावलंबन, तिसरे वैशिष्ट्य आहे जाहिरात, चौथे वैशिष्ट्य प्रवेशावर निर्बंध, पाचवे वैशिष्ट्य समानतेचा अभाव, सहावे वैशिष्ट्य आहे अनिश्चितता. त्यानंतर स्पष्टीकरण असे उल्लेख करावे आणि स्पष्टीकरणामध्ये सगळे मुद्दे स्पष्ट करून घ्यावेत. पहिला आहे काही विक्रेते. अल्पाधिकार बाजारात काही उद्योग संस्था किंवा विक्रेते असतात. बाजारपेठेवर काही संस्थांचे वर्चस्व असते, तसेच त्यांचे किमतीवर व वस्तूंच्या उत्पादनावरही लक्षणीय नियंत्रण असते. त्यानंतर दुसरे वैशिष्ट्य आहे परस्परावलंबन. प्रतिस्पर्धकांनी घेतलेल्या कोणत्याही निर्णयाच्या बाबतीत विक्रेत्यांना दक्ष राहावे लागते. या बाजारात काही विक्रेते असल्यामुळे एखाद्या उद्योग संस्थेने वस्तूंच्या किमतीत बदल केल्यास इतर उद्योग संस्थांनाही स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांच्याशी जुळवून घ्यावे लागते, म्हणजेच ते एकमेकांवर अवलंबून असतात. तिसरा मुद्दा आहे जाहिरात. अल्पाधिकार बाजारात जाहिरात हे प्रभावी साधन आहे. अल्पाधिकार उद्योग संस्था जास्तीत जास्त बाजारपेठा काबीज करण्याच्या उद्देशाने आक्रमक व आकर्षक जाहिरात मोहीम हाती घेऊ शकते. चांगल्या प्रकारे जाहिरात करून आपल्या वस्तूकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जाहिरातीचा उपयोग केला जातो. त्यानंतर चौथे वैशिष्ट्य आहे प्रवेशावर निर्बंध, म्हणजेच प्रवेशावर बंदी घातली जाते. कंपन्या जेव्हा पाहिजे तेव्हा सहजपणे उद्योगातून बाहेर पडू शकतात, परंतु त्यात प्रवेश करण्यासाठी विशिष्ट अडथळ्यांना तोंड द्यावे लागते, जसे की सरकारी परवाना, पेटंट इत्यादी. त्यानंतर पाचवे वैशिष्ट्य आहे समानतेचा अभाव. उद्योग संस्थांच्या आकाराच्या बाबतीत असमानता असते. काही आकाराने लहान तर काही मोठ्या असतात. सहावे वैशिष्ट्य आहे अनिश्चितता. या बाजारामध्ये अनिश्चितता असते, कारण या बाजारात उत्पादकाच्या वर्तनाचे स्वरूप विविध प्रकारचे असते. प्रतिस्पर्धी उद्दिष्टांच्या बाबतीत एकमेकांशी हातमिळवणी करून एकमेकांना सहकार्यही करू शकतात किंवा एकमेकांशी संघर्ष देखील करू शकतात. 4 मार्कासाठी विचारला जाणारा प्रश्न आहे. थोडक्यात आपले उत्तर स्पष्ट करून शेवटी समारोप लिहिण्याची देखील सवय असावी. प्रस्तावना, त्यानंतर मुद्दे, मग स्पष्टीकरण, शेवटी समारोप आणि लिहायचे. अशा प्रकारे अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये स्पष्ट करता येतील. थोडक्यात उत्तरे लिहामध्ये उत्तराची मांडणी कशी करावी हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा प्रश्न स्पष्ट केलेला आहे. याच्याशिवाय सविस्तर उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक 7 आणि हा प्रश्न क्रमांक 5 यांची अधिक चांगल्या प्रकारे तयारी करण्यासाठी तुम्ही आपले व्हिडिओ पाहून याची तयारी चांगल्या प्रकारे करू शकता. व्हिडिओमध्ये उत्तर कसे लिहावयाचे याची देखील माहिती दिलेली आहे. व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहेत, त्यामार्फत तुम्ही अभ्यासू शकता. 6व्या प्रश्नामध्ये खालील तक्त्याचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा असा प्रश्न विचारला जाणार. कौशल्यपूर्ण प्रश्नांमध्ये असे प्रश्न विचारले जातील. तुम्हाला एखादा तक्ता दिला जाईल आणि तो तक्ता तुम्हाला पूर्ण करण्यासाठी सांगतील. त्यानंतर त्या तक्त्याच्या आधारे तुम्हाला आकृती काढण्यासाठी सांगितली जाईल. तर पहिला प्रश्न आहे, दिलेले पत्रक पूर्ण करा.
पत्रक काय आहे तो भाग आपण अभ्यासूया. खालील तक्त्याचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. एक तक्ता दिलेला आहे, त्यामध्ये पहिल्या रकान्यामध्ये केळीची किंमत प्रति डझन रुपयामध्ये दिलेली आहे. दुसऱ्या रकान्यामध्ये मागणी प्रति डझन, तिसऱ्या रकान्यामध्ये पुरवठा प्रति डझन, चौथ्या रकान्यामध्ये मागणी व पुरवठा यांच्यातील संबंध दर्शविलेला आहे. 10 रुपये किंमत असताना 500 प्रति डझन मागणी, 500 डझन एवढी मागणी आहे आणि पुरवठा 100 डझनचा होत आहे. म्हणजेच इथे मागणी जास्त आहे, पुरवठा कमी आहे. किंमत वाढली, 20 रुपये झाली, तर किंमत वाढल्यामुळे मागणी कमी झाली, ती 400 एवढी झालेली आहे व पुरवठा 200 डझनचा झालेला आहे. किंमत वाढली म्हणून पुरवठा वाढला. यामध्ये तरी देखील मागणी जास्त आहे, पुरवठा कमी आहे. किंमत वाढली, 30 रुपये झाली आणि मागणी प्रति डझनानुसार 300 डझन होणार. म्हणजेच किंमत वाढल्यामुळे मागणी कमी झाली, तर पुरवठा देखील वाढला. किंमत वाढल्यामुळे पूर्वी 200 डझन होता, आता 300 डझन होणार. मागणी व पुरवठा यांचा संबंध जर पाहिला तर 30 रुपये या किमतीला जेवढी मागणी आहे तेवढा पुरवठा देखील आहे. म्हणजेच इथे 30 रुपये किमतीला मागणी व पुरवठा दोन्ही समान होतात. किंमत 40 रुपये असताना मागणी डझनमध्ये 200 डझन झाली, म्हणजे किंमत वाढल्यामुळे आता मागणी कमी झालेली आहे आणि वाढत्या किमतीचा फायदा घेण्यासाठी पुरवठा 400 डझन झालेला आहे. इथे मागणी कमी आणि पुरवठा जास्त दिसून येत आहे. तर किंमत 50 रुपये झाली असता मागणी 100 डझनची झाली आहे आणि पुरवठा 500 डझनचा झालेला आहे. इथे मागणी आणि पुरवठा यांचा संबंध पाहिला तर मागणी कमी आहे, पुरवठा जास्त आहे. थोडक्यात किंमत जसजशी वाढत जाते तसतशी मागणी कमी होते आणि किंमत जसजशी वाढत जाते तसतसा पुरवठा वाढत जातो. किंमत आणि मागणी यांचा संबंध व्यस्त आहे, तर किंमत आणि पुरवठा यांचा संबंध समसंबंध आहे. अशा प्रकारे दिलेला तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. 30 रुपये किमतीला मागणी काढायची सांगितली आहे, ती 300 काढलेली आहेत. 20 रुपये किमतीला 200चा पुरवठा दाखवायचा आहे. 40 रुपये किंमत असताना 400चा पुरवठा. 50 रुपये किंमत असताना मागणी कमी झाली, तो 100 डझन आणि पुरवठा 500 डझन एवढा आहे. अशा प्रकारे तक्ता पूर्ण केल्यानंतर आपल्याला याची आकृती काढायची आहे. दुसरा प्रश्न आहे, तक्त्याच्या आधारे समतोल किंमत निश्चिती आकृतीच्या सहाय्याने दाखवा. अक्षावर मागणी व पुरवठा डझनमध्ये दर्शवलेला आहे, तर अय अक्षावर वस्तूंची किंमत रुपयामध्ये दर्शवलेली आहे. अक्षावर मागणी व पुरवठा 100, 200, 300, 400, 500 असा दर्शवलेला आहे. अय अक्षावर किंमत 10, 20, 30, 40, 50 अशी दर्शवलेली आहे. म हा मागणीचा वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली उतरणारा आहे आणि प हा पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे खालून वर जाणारा आहे. प हा पुरवठा वक्र. 10 रुपये किंमत असताना 100 डझन केळीचा पुरवठा होणार आहे. तर 10 रुपये किंमत असताना किंमत कमी असल्यामुळे 500 डझन मागणी होणार आहे. किंमत वाढली, ती 20 रुपये झाली, तर पुरवठा 100 वरून 200 डझन होणार आणि मागणी 500 डझनवरून 400 डझन होणार, म्हणजे कमी होणार. इथे मागणी जास्त आहे, पुरवठा कमी आहे. यालाच अतिरिक्त मागणी असे म्हटले जाणार. त्यानंतर किंमत 30 रुपये झाली, तर मागणी आणि पुरवठा हे दोन्ही 300 डझन होणार. या ठिकाणी हा बिंदू स मध्ये स्पर्श करतो. स या बिंदूला समतोल बिंदू म्हटला जाईल, कारण इथे मागणी आणि पुरवठा दोन्ही समान होतात.
त्यानंतर किंमत 40 रुपये झाल्यानंतर मागणी 200 एवढी होईल आणि पुरवठा 400 डझन एवढा होईल. किंमत 50 रुपये झाली तर मागणी 100 डझन एवढी होईल आणि पुरवठा 500 डझन एवढा होईल. म्हणजेच इथे अतिरिक्त पुरवठा असेल. पुरवठा जास्त, मागणी कमी. या वरच्या भागामध्ये हा पुरवठा जास्त असेल, मागणी कमी असेल आणि च बिंदूच्या खालच्या भागामध्ये पुरवठा कमी असेल, मागणी जास्त असेल. मात्र 30 रुपये या किमतीमध्ये स या बिंदूकडे समतोल बिंदू असेल, जिथे मागणी आणि पुरवठा दोन्ही समान असेल. म्हणून 30 रुपये या किमतीमध्ये समतोल बिंदू साधतो. तिथेच किंमत निश्चिती होते, जिथे मागणी आणि पुरवठा यांचा समतोल होतो. अशा प्रकारे आपण दिलेल्या तक्त्याच्या मार्फत किंमत समतोल कशा प्रकारे होते हे आकृतीद्वारे स्पष्ट करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आकृती काढून सराव करा. व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि आकृतीचा सराव करा. थँक यू.